नमस्कार मैत्रिणींनो, मी मनस्वी. माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये हेअरस्टाईलच्या तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर ही हेअरस्टाईल खोपाच टाईप आहे, पण आपण वेगळा टाईपने घालणार आहोत. तर नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर ह्या पद्धतीने आपण एक पोवणी म्हणतो, आपण जंबो म्हणतो, ते घालून घ्यायचं. केवढीही केस असू द्या तुमची, मोठी केस, छोटी केस, खूप सुंदर दिसतो. नक्की तुम्ही या पद्धतीने करून पहा. आणि तुम्हाला जशी समोरून हेअरस्टाईल हवी ना, ती पहिली करून घ्यायची आणि मग ही मी पाठीमागचं तुमच्यासाठी, पाठीमागे जो खोपा आपण विणतो घालतो, आपल्याला एखादा गजरा व्यवस्थित लावायचा असतो किंवा एखादे जे फुलांचं आपल्याला लावायचे असतात ना, फुलं ती लावतो, तर ती सुंदर दिसावी त्याच्यासाठी आपण हे खोपा घालत असतो. तर हे खोपा कसा घालायचा तर ते पहा. मी एक जंबो घातला, 2 भाग केले. आपल्याकडं छोटा मोठा कोणताही जो क्लेचर असेल तो लावून घ्यायचा. त्याच्यानंतर ना व्यवस्थित असं एक चाप लावल्यानंतर ना व्यवस्थित फिरवून घ्यायचं, पील घालून पहिले केस. पहा, मी जसे तुम्हाला व्हिडिओत पील घालून, एकदम गच्च अशी पील घालायची नाही, थोडीशी सैलसर पील घालायची. त्याने काय होतं, दिसायला खूप सुंदर दिसतात केस. ज्यावेळेला आपण तो खोपा तयार करतो ना, तो भारी दिसतो. तर नक्की तुम्ही या पद्धतीने ना एकदा साडीवरती असा खोपा घालून किंवा जाली लावायची असेल तुम्हाला, केसावरती आपण एखादं गजरा लावतो फिरून, खूप सुंदर दिसतो या केसांमध्ये. आणि हे असे लावलं ना की दुसरी ही साईड आहे ना, पुन्हा आपल्याला तशीच फिरवून घ्यायची. आणि तुम्हाला सैल वाटत असेल ना कुठे खोपा आपण घातलेला, तर काय करायचं, यू पिन पुन्हा कुठे हवं असेल तिथे लावून घ्यायचं. तर हे ज्यावेळी केस बसवत असतो ना, आपल्याला यू पिनांचा वापर करायचा आहे, कोणताही वेगळा पिन वापरायचं नाही. तर ह्या पद्धतीने पुन्हा यू पिनने आपल्याला ते मस्तपैकी बंद करून, म्हणजे केस आपल्याला व्यवस्थित टापटीप दिसावे याच्यासाठी यू पिन वापरायचे. कारण दुसरे पिन वापरले तर दिसण्यात येतात, यू पिनने मस्त असे बसून जातात. या पद्धतीने आपला खोपा तयार आहे. नक्की कसा वाटला सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब करा विसरू नका. खूप साधा आणि सिंपल आहे.